महाराष्ट्रातील महसूल विभागात 7-12 उतार्यातील शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरफार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील अंदाजे 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये अनियमित बदल करण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणाची कबुली शासन स्तरावर देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील काही प्रकरणांपासून सुरू झालेला हा मुद्दा आता राज्यभर पसरला असून प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. माहितीनुसार महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम 155 अंतर्गत केवळ लेखन दोष किंवा शुद्ध लेखनातील चुका दुरुस्त करण्याचीच परवानगी आहे. मात्र या तरतुदीचा गैरवापर करून काही अधिकाऱ्यांनी मूळ मालकांची संमती न घेता थेट जमिनीच्या मालकी हक्कांमध्ये बदल केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आली आहे. जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान हा प्रकार प्रथम निदर्शनास आला आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली. चौकशी दरम्यान महसूल प्रशासनातील अनेक गंभीर अनियमितता उघड झाल्या. नियमबाह्य आदेश देणे, खासगी हितसंबंध जपणे तसेच बिगर शेती म्हणजे NA प्रक्रिया आणि मालकी हस्तांतरणात गैरव्यवहार झाल्याचे आढळले. यामुळे जमीन नोंदींच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. संबंधित मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासकीय पातळीवर मोठ्या त्रुटी झाल्याचे मान्य केले असून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच काही लोकप्रतिनिधींनी सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. जमीन हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असल्याने नोंदींमध्ये झालेल्या फेरफारांमुळे आर्थिक आणि कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रभावित शेतकऱ्यांनी नोंदींची पुनर्तपासणी करून योग्य दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.